मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर, लकी त्याचबरोबर स्वाती आणि इंद्रा हे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात की तिकडे काय झालं असेल, कारण सर्वांना मुक्ताची काळजी लागलेली. सागर नुसताच आपला घरामध्ये एरझऱ्या घालत असतो आणि म्हणतो की काय झालं असेल तिकडे. तेव्हा लकी म्हणतो, वहिनीला सांग की निदान एक मेसेज तरी कर, सगळं ओके आहे म्हणून, म्हणजे आपण मोकळा श्वास तरी घेऊ. मग इंद्रा म्हणते, अरे तुम्हीच करा ना तिला मेसेज. तर इकडे मुक्ता ही आतमध्ये किचनमध्ये असते, त्याच वेळी तिला मेसेज येतो. मग त्यानंतर आता मुक्ताला समजतं सागरचा मेसेज आलाय म्हटल्यानंतर ते बिचारे काळजीत, बरोबर घरातील इतर सर्वजण सुद्धा काळजीत असतील असं म्हणून आता मुक्ता लगेच सागरला कॉल करते. तेव्हा मुक्ताचा कॉल लगेच रिसीव करत इकडे सागर विचारतो, हो काय झालं, सगळं काही ठीक आहे ना तिकडे. मग मुक्ता म्हणते, हो सागर सगळं ठीक आहे. त्यानंतर मुक्ता म्हणते, बरं झालं सागर मी लवकरात लवकर इकडे आले. अहो त्या सावनीच्या हलगर्जीपणामुळे ना आपल्या सईचा हातसुद्धा आज भाजला असता, असं म्हणून ती सगळं सांगू लागते. तेव्हा आता सागरला खूप राग येतो आणि म्हणतो, जर माझ्या सई माऊला काही झालं ना, मी त्या सावनीचा ना तिकडे येऊन जीव घेईल. तेव्हा मुक्ता म्हणते, सायलंट, जरा सायलंट. त्यावेळी मुक्ता म्हणते, हो मलाही राग आला होता ना, पण तुम्ही मला काय समजवलं, काय सांगितलं, मेड म्हणून चालली आहे तर तसंच वाघ म्हणून. तुम्ही काळजी करू नका, मी आहे की इथे, त्या सावनीला मी नाही सोडणार, असं म्हणून ती मागे पाहते तर सावनी आता तेथे आलेली असते आणि ती संशयित नजरेने मुक्ताकडे पाहते. आता लगेच असं जरा गावठी भाषेत बोलू लागते, हो साहेब मी नाही सोडणार काम. तेव्हा इकडे सागरला आणि सर्वांना समजतं की तिकडे सावनी आली असेल आणि म्हणूनच ते फोन ठेवतात. इकडे मुक्ता सुद्धा आता फोन ठेवते. इकडे सावनी विचारते, खरं खरं सांग तू कोणाशी बोलत होतीस. तेव्हा गोदा म्हणते की मी तुम्हाला खरं सांगतेय, अहो ज्या साहेबांनी मला इथे कामावर ठेवलं ना त्यांच्याबरोबर मी बोलत होते. त्यावेळी सावनी म्हणते, मला वाटलंच होतं तो सागर सारखा विचारत असेल मी सईशी कशी वागते, सईबरोबर कसं बोलते, सईची काळजी घेते की नाही, जाणून घेण्याची त्यांना फार घाई झाली असेल ना. तेव्हा गोदा म्हणते, हो ना, पण तुम्हाला कसं समजलं. ती म्हणू लागते, तुम्हाला खरं सांगू, अहो इथे काम करायला कमी आणि तुमच्यावर लक्ष ठेवायला सर्वात जास्त सांगितलंय त्या साहेबांनी. तेव्हा सागर आणि अजून कोण असं आता लगेच सावनी विचारते. मग आता गोदा म्हणते, हो ती डॉक्टरीन बाई नाही का, तिने सुद्धा सांगितलंय सईवर व्यवस्थित लक्ष ठेव म्हणून. मग सावनी म्हणते, मला माहीतच होतं मुक्ता सुद्धा यामध्ये सामील असणार. गोदा म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, अहो त्या मुक्ताने म्हणजे डॉक्टरीन बाईने सांगितलं ना की गोदा तिकडे जा आणि ती सावनी सई बरोबर कशी वागते ना, मला सगळं सांग म्हणून. ते सई बरोबर ती कसं बोलते, त्याचबरोबर कोणता घाव घालते, असं आता गोदा सगळं काही सावनीला सांगू लागते. आणि नंतर बोलते कशी, तुम्हाला माहिती आहे का सावनी मॅडम, अहो त्या सावनीची ना एक एक मिनिटाची खबर सुद्धा मला पाहिजे. आता मला सांगा, मी कामवाली आहे की डिफेक्टिव्ह आहे. त्यावेळी सावनी हसते आणि म्हणते, डिफेक्ट तर तू आहेच आणि तुला डिटेक्टिव्ह असं म्हणायचंय का. तेव्हा गोदा म्हणते, हो ना पॉपकॉर्न मॅडम, मला हेच म्हणायचंय. मग आता डिफेक्टिव्ह असो किंवा डिटेक्टिव्ह, पण ती बाई तर मला पैसे कामवालीचेच देणार हो की नाही. आणि आता ती तुमच्यासारखी दिलदार तरी कुठे तुम्ही आणि कुठे ती आगाऊ मुक्ता. त्याच वेळी आता मला काही डुकण्याची सवय सुद्धा नाही, असं आता लगेच गोदा म्हणते. त्यावेळी सावनी म्हणते की आता डुकण्याची म्हणजे काय. मग आता ती म्हणते, डोकावण्याची हो, असं इथे तिथे दुसऱ्यांच्या वावरात काय आपल्या वावरात काय, मला अजिबात सवय नाही. तेव्हा सावनी म्हणते, अगदी गुड, आता एक गोष्ट लक्षात ठेव, इथली गोष्ट अजिबात तिथे पोहोचता कामा नये. आणि हो महिला मुक्ती किंवा कोर्टातनं कुणी आलं तर त्यांना हेच सांगायचं की मी किती चांगली आई आहे. त्यावेळी आता मला कशाला उगीच तुम्ही दिंडोऱ्या पिटायला लावता, अहो तुम्ही चांगली आई नाही का, असं आता लगेच गोदा विचारते. त्यावेळी सावनी म्हणते, मी आहेच चांगली आई. काय आहे ना, जेव्हा आपल्याबद्दलच आपण दुसऱ्यांच्या तोंडून ऐकतो ना, तेव्हा तीच गोष्ट अगदी सत्य वाटायला लागते. आणि शिवाय यासाठी मी तुला पैसे सुद्धा देईल. त्यानंतर आता गोदा म्हणते की तुम्ही पैसे देणार मला, पण आली का आता आपत. अहो दादा आणि मुक्ता मॅडम हे सांगत होते की तुमच्याकडे पैसेच नाही आहेत म्हणून. तेव्हा सावनी म्हणते, हो एक नंबरची खोटारडी आहे ती. गोदा आता पुन्हा काहीतरी बोलते तर सावनी विचारते, काय म्हणालीस काय. त्यावेळी गोदा म्हणते, अहो मला त्या मुक्ताने सांगितलं ना की तुम्हीच खऱ्याखुऱ्या आई आहात म्हणून त्या चिमणीच्या. आता चला मला काम आहे खूप, कारण आपल्या चिवताईला हा शिरा सुद्धा देते.
त्यानंतर ती सावनीला विचारते, तुम्ही घेणार का? मग सावनी तोंड वाकडं करत म्हणते, नको, मला काहीच नको. त्यानंतर आता लगेच गोदा ही बाहेर शिरा घेऊन येते, तर सई डायनिंग टेबलवर बसलेलीच असते. मात्र गोदा लगेच आता स्वतःच्या हाताने सईला शिरा भरवते. मग आता सई पहिल्या घासातच म्हणते, खूप छान झालाय शिरा, अहो परफेक्ट गोड आणि खूप सॉफ्ट, माझी मुक्ताई करते ना एकदम तसाच. असं म्हटल्याबरोबरच गोदा एकदम शांत होऊन जाते आणि आपल्या लाडक्या सईकडे पाहतच राहते. तिच्या डोळ्यातून थोडं पाणी येतं, पण ती आपले अश्रू लपवते, जेणेकरून सईला काही कळू नये ना यासाठी. मग नंतर आता सई म्हणते, मला असं सतत का वाटतंय की माझ्या मुक्ताईनेच हा शिरा बनवलाय म्हणून, आणि माझी मुक्ताईच मला भरवतीये. कारण मुक्ताई जेव्हा मला शिरा अशी भरवायची किंवा जेवण भरवायची, तेव्हा माझ्यासाठी ती खूप बेस्ट फिलिंग असायची आणि त्याने मला ना खूप शांत असं वाटायचं, असं सई आता म्हणत असते. त्यावेळी मुक्ता मात्र आता एक एक घास आपल्या लाडक्या लेकीला भरवत असते. त्यानंतर पुढे आता ती म्हणू लागते की मला ना आत्तासुद्धा अगदी तसंच वाटते, जसं मुक्ताई माझी भरवते तसंच तुम्ही भरवता, जसं मुक्ताई माझी शिरा बनवते तसाच सॉफ्ट तुम्ही शिरा बनवला. पण मला एक गोष्ट कळत नाही, सेम तसंच कसं वाटेल मला, कारण ते तर फक्त माझ्या मुक्ताई सोबतच व्हायचं. तेव्हा आता मुक्ता खूपच प्रेमाने सईकडे पाहत असते. त्यानंतर आता मुक्ता ही लगेच आपले अश्रू लपवते आणि खाली थोडा वेळ पाहते, जेणेकरून सईला समजू नये की मीच तिची मुक्ताई आहे म्हणून. तर सईला कळू न देता आपले अश्रू पुसत जाता लगेच गोदा तिला घास भरवते. त्यानंतर आता ती सईला विचारते, काय ग चिमणे, मुक्ताई म्हणजे कोण? तुझी पप्पांची बायकोच ना? त्यावेळी सई म्हणते, हो, माझी मुक्ताई, अगं जिच्यावर माझं सर्वात जास्त प्रेम आहे आणि आज काय आहे ना, सर्वात जास्त मी तिलाच हेट करते. मग आता मुक्ता मनातच विचार करते सईच्या बोलण्याचा, तिला खूप वाईट वाटतं. मग आता ती म्हणते, सई बाळा, मीच तुझ्या ह्या अशा वागण्याची गुन्हेगार आहे, आता तेच तुझं पूर्वीचं प्रेम मी पुन्हा आणेन. त्यानंतर आता मुक्ताला खूपच वाईट वाटत असतं, तर आता सईला ती म्हणते, घे बाई घे, आता आपल्याला क्लासला जायचंय ना? तर सई आता विचारते, पण तुम्हाला कसं माहीत की मला आता क्लासला जायचंय ते? आता सईच्या या प्रश्नामुळे गोदा जरा घाबरतेच. मग नंतर तिला संशय येऊ नये यासाठी म्हणते, अगं तुझ्या पप्पांनीच मला इथे पाठवलंय आणि त्यांनी मला सांगितलंय की आमच्या सईमाऊचा क्लास असतो बरं का, तिला वेळेवर घेऊन जा म्हणून. मग आता आवर बरं, पटापट खा, कारण आपल्याला ट्रॅफिक सुद्धा लागेल ना मध्ये. असं म्हणून ती आता सईला लगेच शिरा भरवू लागते. तर सई खूप प्रेमाने तो शिरा खाते. तर आता सई कसला तरी विचार करत असते, तर दुसरीकडे सावनी बाहेर खुर्चीवर येऊन बसते आणि तिला आता गोदाचं सगळं बोलणं आठवतं की ती डॉक्टरीन बाई आणि तिच्या नवऱ्याने सांगितलंय की सावनीवर अगदी लक्ष ठेवायचं म्हणून, कारण ती सईबरोबर कशी वागते, कशी राहते, सगळं आम्हाला कळवायचं. त्यानंतर आता सावनी ही खूपच स्वतःवर चिडलेली असते आणि मग त्यानंतर मुक्तावर सुद्धा. आता गोदाने सांगितलेलं तिला पुन्हा एकदा आठवू लागतं की मुक्ता म्हणाली की सावनीकडे पैसे नाही आहे. आता या मुक्ताला काय करायचंय, माझ्याकडे पैसे असो किंवा नसो, ही मुक्ता समजते तरी स्वतःला कोण शहाणी समजते का, असं म्हणून सावनी भडकते आणि त्याच वेळी पुन्हा म्हणते की ही ना मुक्ता मला सरळ सरळ ह्युमिलिएट करतीये, आता मी सोडणार नाही, एकेकाला अजिबात सोडणार नाही, असं म्हणून सावनी भडकते. त्यानंतर ती सरळ सरळ आता हर्षला कॉल करते. मग आता हर्ष कॉल रिसीव्ह करत विचारतो, बोला. मग आता सावनी जोरातच ओरडते, अरे बोल, काय बोल, अरे हर्ष, मी काय टाइमपास वाटले का तुला? तू मला फोन करणार होता, मग का नाही केलास? तेव्हा हर्ष ओरडत म्हणतो, ए बाई, मी काही तुझा नोकर नाही, समजलं, आणि मी तुला काही देणं सुद्धा लागत नाही, समजलं, जरा माझ्याशी ना नीट बोलायचं. तेव्हा सावनी म्हणते, अच्छा, तुला पण माज आलाय, तर मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय, त्यामुळे लवकरात लवकर भेट, असं म्हणून ती रागातच फोन ठेवते. तर दुसरीकडे संतोष हा आता मिहिकासाठी खिचडी घेऊन चाललेला असतो. त्याच वेळी आता संतोष, तू कुठे चाललास, असं आता लगेच हर्ष विचारतो. त्यावेळी आता संतोष म्हणतो, मॅडमसाठी जरा खिचडी घेऊन जातो की. तेव्हा हर्ष म्हणतो, राहू दे, मी घेऊन जातो खिचडी. तेव्हा संतोष तेथे प्लेट ठेवतो. त्यानंतर हर्ष आता ती प्लेट घेतो आणि लगेच मिहिकाकडे जातो. मिहिका तेथे बेडवर बसलेली असते. हर्ष आता लगेच लाईट्स ऑन करतो आणि मिहिकाला म्हणतो, हे बघ, तुझ्यासाठी खिचडी आणली आहे, थोडी तरी खाऊन घे ना.
मग आता ती रागातच म्हणते मला नको आहे. तेव्हा तो अजूनच फोर्स करू लागतो. तेव्हा ती ते ताटच झिडकारून देते आणि त्याचा हातच पिरगाळते. तेव्हा आता तो रागातच म्हणतो अगं मुरगळला की हात, अगं का असं वागतीये माझ्याशी, मी नवरा आहे ना तुझा, हे जे करतोय मी ते तुझ्या काळजीपोटीच करतोय. मिहिका म्हणते की ये असं अजिबात बोलायचं नाही समजलं, तू माझा नवरा वगैरे कुणीही नाहीये. त्यावेळी हर्ष म्हणतो, तेव्हा तो म्हणतो जर तुला असं आवडत नसेल ना तर नाही बोलणार, इट्स ओके, पण असं अन्नावरती राग नको ना काढू. अगं खाऊन घे ना प्लीज, तू मला कितीही त्रास दिला ना तरीही इट्स ओके, मी सगळं काही सहन करेन, परंतु माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे, असं स्वतःला त्रास करून नको ना घेऊ. असं म्हणून तो पुन्हा तिच्या हाताला स्पर्श करणार असतो. तेव्हा ती पटकन बाजूला होते. मग त्यानंतर हर्ष आता तिची माफी मागत जे काही झालं ते मी विसरून जातो, प्लीज मी तुझ्या आवडीचं दुसरं काही बनवायला सांगतो, प्लीज तू काळजी करू नको, मी आहे, असं म्हणून हर्ष हा तेथून जातो. तर आता दुसरीकडे कोमल ही आता रूममध्ये असते. तेवढ्यातच मिहिर तेथे येतो आणि ती त्याला आता सरप्राईज देत म्हणते, हे पहा मी चिप्स त्याचबरोबर इथे किती छान तयारी केली आहे. अरे आपण दोघांनी मूव्ही पाहायचा ठरवलं होतं ना, मग त्यासाठी तुला मध्ये मध्ये भूक लागली तर मी चीज वगैरे सुद्धा मागून ठेवलं आहे आणि त्याचबरोबर ब्रेडसुद्धा आणले आहेत. तू टेन्शन घ्यायचं नाही हां, तुला भूक लागली तर मला सांगायचं, पण इंटरवलमध्ये आपण हे सगळं खाऊयात, चालेल ना? आपण आज मूवी पाहायचं म्हणजे पाहायचाच, असं आता कोमल एक्साइट होऊनच म्हणते. त्यावेळी आता मिहिर तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग नंतर म्हणतो की सॉरी हां, आज मला नाही जमणार, कारण कसं आहे ना, अगं उद्या दादूचं खूप महत्त्वाचं काम मला करायचं आहे, असं म्हणून तो आता बेडवर येऊन बसतो. त्यावेळी आता कोमलचा मूड जरा ठीक नसतो, कारण मिहिर स्पष्टपणे नाही म्हणालेला असतो. तर आपण उद्या किंवा परवा पाहूयात का मूवी, असं तो विचारतो. कोमल म्हणते हो चालेल. मग त्यानंतर मिहिर विचारतो, ऐक ना अगं तू ते ब्रेड वगैरे आणले, चीज वगैरे आणलं, त्यासाठी सॉरी हां, उगीच माझ्यामुळे तुझा प्लॅनसुद्धा स्पॉईल झाला. ती म्हणते इट्स ओके, तसं काही नाही, पण सईच्या ज्या केअरटेकर आहेत ना त्यांनीच हे सगळं मला आणून दिलं होतं. त्या मला म्हणाल्या की सईला एखाद्या भाजीवर चीज जर दिलं ना तर ती अगदी मनसोक्त ती भाजी खाईल आणि तिला ते आवडेल सुद्धा. त्यावेळी आता मिहिर म्हणतो कसल्या कमाल आहेत ना त्या, बघ ना ही आयडिया तर त्या सावनेला कधीही सुचली नसती, परंतु तुला कुणी सांगितली ही आयडिया? दादूसने पाठवलेल्या केअरटेकरने सांगितलं. बघ अशीच आहे ही सावनी, सावनीमुळे ना कुणाचं कधी भलं झालं नाही, परंतु कसं आहे ना, सावनीमुळे माझ्या आयुष्यात एकच गोष्ट चांगली झाली आहे, ती म्हणजे मला दादूसारखा माणूस मिळाला, त्याचं काम करायला ना मला खरंच खूप आवडतं. त्याचवेळी कोमल मिहिरकडे पाहतच राहते आणि म्हणते कमाल आहे ना, म्हणजे बघ तू माझ्या दादूच बरोबर किती चांगला वागतो आणि स्वतःच्या सख्या बहिणीबरोबर असा वागतो तुटकपणे, तुला खरंच काही वाटत नाही का रे मिहिर? त्यावेळी आता मिहिर म्हणतो, हे बघ पहिलं कसं आहे ना, दादूसला त्रास होत होता तिच्यामुळे, म्हणून मी तिच्याबरोबर असणारं नातं तोडलेलं नाहीये, कारण तिचं वागणं बघून ना मलाच खूप त्रास व्हायला लागला होता. आणि दुसरं म्हणजे मी चुकीला चूक म्हणतो, म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीने जरी चूक केली असेल ना तरीही मी त्याला असं पाठीशी नाही घालणार कधी. आणि तिसरं म्हणजे एखाद्याचे उपकार मी कधीही विसरत नाही. मग त्यावेळेला मी ना काहीही करू शकतो, अगदी काहीही, असं म्हटल्याबरोबरच कोमलला धक्का बसतो. त्यावेळी आता मिहिर पुढे सांगू लागतो, कोमल तुला माहीत नसेल, दादूसने खरंच माझी खूप मदत केली, सावनीचा अगदी सख्खा भाऊ आहे ना हे माहीत असूनही, आणि त्याचे खूप उपकार आहेत माझ्यावर, आणि म्हणूनच मी स्वतःचाही आनंद बाजूला ठेवून तो जे म्हणेल किंवा त्याला जे बरं वाटेल ते करायला तयार झालो. एनिवे गुड नाईट, असं म्हणून तो कोमलला झोपायला सांगतो. तेव्हा आता कोमल मनात विचार करते की मिहिरने माझ्याबरोबर लग्न हे दादाच्या उपकाराची परतफेड म्हणून केलं असेल का, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर तो तिच्याकडे आता पाठ करून झोपतो. तर आता दुसऱ्या दिवशी हर्ष आता हॉलमध्ये एरझऱ्या घालत असतो आणि कुणाची तरी वाट पाहत असतो. तेवढ्यातच आता डॉक्टर या तेथे येतात. त्यावेळी हर्ष अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो, मिहिकाने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं आहे, त्याचबरोबर आमचं बाळ गेल्यापासून मिहिका खूप वेड्यासारखी करते आणि मी तिला या मनस्थितीतून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती बाहेरच येत नाही. अहो मी तिला जवळ घ्यायला गेलो किंवा असं खायला घालायला गेलो, त्याचबरोबर तिला समजावायला गेलो, तरीही ती माझ्या अंगावर चक्क धावून येते आणि वेड्यासारखी करते.
खूप विचित्रासारखी सुद्धा वागते, त्यामुळे मला सुचतच नाही की नक्की करावं तरी काय. तेव्हा हर्ष आता खूपच हायपर होतो. मग आता डॉक्टर म्हणतात बरं ठीक आहे, मी त्यांना करते चेक, कुठे आहेत त्या, असं म्हणून आता लगेच त्या त्याला विचारतात. तेव्हा चला मी तुम्हाला घेऊन जातो असं म्हणून आता मिहिकाच्या रूमचं दार उघडत लगेच लाईट्स ऑन करत हर्ष आता डॉक्टरांना तिथे मिहिकाजवळ घेऊन जातो. तेव्हा मिहिकाला वाटतं की तो भामटा हर्षच आला आहे, म्हणून ती तिथे असणारी बॉटल घेते आणि लगेच पुढे धावत जाते आणि हर्षला समजून त्या डॉक्टरांच्या डोक्यात घालणार असते. तेव्हा आता डॉक्टर तिला शांत व्हायला सांगतात आणि म्हणतात की मिहिका जरा शांत हो, कारण मी तुझी डॉक्टर आहे, सोड बरं, जरा शांत हो, हे दे बरं इकडे, असं म्हणून त्या बॉटल लगेच तिच्या हातातून घेतात. त्यानंतर आता डॉक्टर आहे हे समजताच मिहिका लगेच त्यांच्याकडे बॉटल देते. त्यावेळी आता मिहिका लगेच रडू लागते. डॉक्टरांचा प्रेमाने हात हातात घेते आणि म्हणते की डॉक्टर मला इथून बाहेर काढा अगोदर, कारण हा हर्षनं मला मारून टाकेन, मला पहिल्यांदा इथून बाहेर काढा, मला नाही राहायचं इथे, असं म्हणून आता खूपच रडू लागते. तेवढ्यातच भामटा हर्ष तेथे येतो आणि म्हणतो पाहिलं का डॉक्टर, ही अशीच करते अहो, असं म्हणून तो मिहिका बरोबर गोड गोड बोलतो. त्यावेळी मिहिका म्हणते डॉक्टर तुम्ही याच्या बोलण्यावर ना अजिबात जाऊ नका, हा असाच आहे, असं म्हणून आता लगेच मिहिका त्याचं सत्य काय आहे ना खरं हे सांगू लागते. त्यानंतर हर्ष पुन्हा पुढे येतो. मिहिकाला म्हणतो की बाळा शांत राहा, अगं मी नवरा आहे ना तुझा, असं म्हणून तो प्रेमाने तिला हात लावू लागतो. त्याच वेळी आता ती म्हणते माझ्या अंगाला अजिबात टच करू नको, असं म्हणून ती पुन्हा डॉक्टरांच्या पाठीमागे जाऊन लपते आणि म्हणते हा खूप वेडा माणूस आहे, खूप विचित्र माणूस आहे, मला नाही राहायचं डॉक्टर याच्याबरोबर, त्याने माझ्या बाळाला मारलंय, असं म्हणून ती आता सर्व डॉक्टरांना सत्य सांगू लागते की कशाप्रकारे माझ्या बाळाला मारलं आणि आता मलासुद्धा तो मारायला निघाला. अहो हा जे काही वागतोय ना ते पूर्णपणे खोटं आहे. त्यानंतर रडत रडतच मिहिका आता म्हणते प्लीज हेल्प मी डॉक्टर, प्लीज हेल्प मी, असं म्हणून ती डॉक्टरांकडे आता मदत मागते. तेव्हा हर्ष म्हणतो अगं ऐक ना मिहिका प्लीज, पण आता मिहिका ऐकत नाही. त्यानंतर डॉक्टर म्हणतात हो बाळा मी समजून घेते तुला. तेव्हा मिहिका म्हणते नाही डॉक्टर, हा मला असाच त्रास देतोय सारखा, अहो याने दुधामध्ये पाल टाकली होती, खूप विक्षिप्त वागतो हा. तेव्हा ती आता सत्य सांगू लागते. तर हर्ष म्हणतो शांत हो, जरा शांत हो, परंतु मिहिका शांत राहत नाही. तेव्हा रागातच आता हर्ष तिला म्हणतो गप्प राहा. त्यानंतर तो कसाबसा आता तिला रूममध्ये घेऊन जातो. तर मिहिका खूपच ओरडत असते. त्यावेळी डॉक्टर हो तुम्ही तरी वाचवा मला, म्हणून मिहिका अगदी तळमळीने विनंती करत असते. तर मिहिकाला आता तो लगेच बेडवर बसायला सांगतो. त्यानंतर डॉक्टर आता लगेच इंजेक्शन काढतात आणि लगेच मिहिकाला ते इंजेक्शन देतात. त्यावेळी आता मिहिका लगेच शांत होते. तर हर्ष आता लगेच तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो. त्यानंतर आता रागातच आता हर्ष हा बाहेर जातो, कारण आता त्याने मिहिकाला चक्क वेडच ठरवलेलं असतं. मग त्यानंतर डॉक्टरांना तो बाहेर हॉलमध्ये थांबायला सांगतो. स्वतः बाहेर येऊन लगेच म्हणतो पाहिलं ना डॉक्टर मॅडम हे असं आहे सगळं. त्यावेळी डॉक्टर म्हणतात खूपच परिणाम करून घेतलाय त्यांनी, अहो बाळ गेल्याचं दुःख अगदी जिव्हारी लागलंय तिला आणि त्याचाच कदाचित तिला ताण आलेला असणार, तुम्ही तिची काळजी घ्या आणि जर काही वाटलं ना तर लगेच फोन सुद्धा करा. मग आता हर्ष नाटकं करत म्हणतो की फक्त तिला लवकरात लवकर बरं वाटायला हवं डॉक्टर, असं काहीतरी करा. त्यावेळी डॉक्टरांना आठवतं की मिहिका तर एकदम नॉर्मल आहे, परंतु हा हर्षमध्येच काहीतरी खोट आहे, कारण मिहिकाचं बोलणं तिला आठवतं की हा जे काही वागतोय जे काही बोलतोय ना ते पूर्णपणे खोटं आहे, याने माझ्या दुधामध्ये पाल टाकली होती. त्यानंतर आता डॉक्टर विचार करतात की नाही नाही इथेच काहीतरी गडबड आहे, म्हणजे बाळ जाण्याचा नाही तर दुसराच कसला तरी हा ट्रॉमा आहे, म्हणून डॉक्टर आता त्याविषयी खूपच विचार करतात आणि हर्षमध्ये काहीतरी खोट असल्याचं त्यांना समजतं. त्यानंतर आता लगेच हर्ष विचारतो अजून कोणती औषधे द्यायची आहेत का मिहिकाला. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो मी तुम्हाला त्याबद्दल कळवते. तेव्हा आता डॉक्टर तेथून गेल्यानंतर लगेच भामटा हर्ष हा म्हणतो औषधं तर मी देणारच आहे, परंतु तुम्ही सांगितलेली नाही, मी जी आणली आहेत ना तीच औषधं मी देणार. त्यानंतर आता हर्ष अजूनच काहीतरी मिहिकाबद्दल वाईट विचार करत असतो. तर दुसरीकडे मुक्ता ही घरी असते. त्याच वेळी आता तिला त्याच डॉक्टरांचा फोन येतो. तेव्हा डॉक्टरांचा कॉल रिसीव करत
मुक्ता विचारते हाऊ आर यू मॅडम. तेव्हा त्या म्हणतात मुक्ता अगं मी बरी आहे, पण आत्ताच मी तुझ्या बहिणीच्या म्हणजे मिहिकाच्या घरनं आले आहे. मी तिला चेक करायला गेले होते. त्यावेळी मुक्ता विचारते का काय झालं काय, पण ती बरी आहे ना. त्याचवेळी आता डॉक्टर विचारतात काय ग तुला माहीत होतं का तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल. मग मुक्ता म्हणते हो मला माहीत आहे तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल. त्यावेळी आता आहे नाही होती कारण तिचं मिसकॅरेज झाले असं म्हणून ती मुक्ताला आता सत्य सांगते. हे ऐकताच आता मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती आता लगेच ते बेडवर बसते आणि तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं. ती विचारते काय. मग आता डॉक्टर म्हणतात हो तिचं तर मिसकॅरेज झालंय आणि याचा तिने प्रचंड शॉक घेतलाय. काही दिवस झाले आहेत या गोष्टीला, पण अजूनही यातून ती अजिबात सावरलेली नाहीये. अगं मिहिका मला खरंच फार वाईट वाटलं ग. मी तुझ्या लग्नाच्या रिसेप्शनला अगं मिहिकाला भेटलेले आहे. तेव्हाची मिहिका आणि आजची मिहिका यामध्ये किती फरक आहे. अगं ती खूपच खराब झालीये ग. असं म्हणून आता डॉक्टर जे काही आहे ते सत्य सांगू लागतात. त्यानंतर मुक्ता आता खूपच रडू लागते. तिला मिहिकाची खूपच काळजी वाटू लागते. आता जाऊन हर्षचा गळाच दाबावं की काय असं तिला या क्षणी होत असतं. त्यानंतर आता डॉक्टर सांगू लागतात की तू वाईट वाटून घेऊ नकोस, परंतु मला या गोष्टीची ना जरा वेगळी शंका येते. अगं वेगळाच काहीतरी मॅटर दिसतोय. तेव्हा मुक्ता विचारते वेगळा मॅटर आहे म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. डॉक्टर प्लीज मला तुम्ही नीट सांगा ना काहीतरी अगदी सगळं. तेव्हा आता डॉक्टर लगेच मुक्ताला जे काही हर्षचं सत्य आहे ना ते सांगू लागतात की मिहिकाला वेगळंच काहीतरी होतंय. म्हणजे बाळ गेल्याच्या ट्रॉमापेक्षा मेंटली कसला तरी त्रास आहे. फक्त हर्ष वर प्रेम असल्यासारखं दाखवतो. हर्ष हा खूप विचित्र माणूस आहे, त्याच्यापासून मला वाचवा. दुधामध्ये तो मला पाल टाकून देतो. असं सगळं काही डॉक्टर मुक्ताला सांगतात. अगं मला मिहिकाची काळजी वाटली ना म्हणून मी तुला हे सगळं काही सांगितलं असं आता डॉक्टर म्हणतात. त्यावेळी थँक्यू 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 सो मच असं मुक्ता म्हणते आणि सांगते की मी लगेच मिहिकाला जाऊन भेटते. तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे बाळा, पण काळजी घ्यायला सांग जरा तिला. त्यावेळी मुक्ता म्हणते हो डॉक्टर असं म्हणून ती आता फोन ठेवते. त्यानंतर आता मुक्ताला खूपच वाईट वाटतं आणि ती मग विचारते एकटीच पडलीस ना ग बाळा तू, तुला घराची गरज आहे आणि तुला आपल्या माणसांची गरज आहे. असं म्हणून मुक्ताला आता हर्षचा खूप राग येत असतो. त्यानंतर मुक्ता आता मनाशी काहीतरी ठरवते आणि लगेच बाहेर जायला निघते. ती आता लगेच पर्स घेते आणि किचनमध्ये जात एक कोयता हातात घेते. जो इंद्राने चांगला असा धार लावून आणलेला असतो ना तो कोयता आता तिच्या हातात असतो आणि त्या कोयत्याकडे ती खूप वेळ आता पाहत राहते. माझ्या मिहिकाला त्रास देणाऱ्या त्या भामट्या हर्षला मी काही सोडणार नाहीये ती मनाशीच ठरवते. वेळ आली तर या कोयत्यानेच त्याचा गळा सुद्धा मी कापून टाकेन असं मुक्ता मनात ठरवते आणि हर्षला धडा शिकवण्याची शपथच घेते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मिहिका शुद्धीवर नसते कारण तिला इंजेक्शन दिलेलं असतं. भामटा हर्ष हा तेथे जातो. तिचे दोन्हीही हात पकडतो. मला जे हवं ते आज मी करणारच असं म्हणत असतो. त्याचवेळी आता मुक्ता काय करते तर दार उघडते. त्याच्या पाठाडातच आता ती जोरात बॉटल फेकून मारते आणि म्हणते की आज जे काही करणार ना ते मी हट्टाने करणार, बघत राहा हर्ष. त्याच वेळी आता मिहिका पूर्णपणे शुद्धीवर येते आणि लगेच मुक्ताला मिठी मारते. तिला आता खूपच रडू येतं तर मुक्ताच्या मिठीत जाऊन तिला बरं वाटतं. त्यानंतर हर्ष विचारतो काय एकटी बाई तू काय काय करणार ग. तेव्हा मी एकटी बाई नाहीये असं म्हणून आता लगेच मुक्ता त्याची कॉलर पकडते आणि त्याला अशी खाली पाडते. त्याचवेळी मात्र आता मिहिका लगेच मुक्ताच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आणि ती सुद्धा हातात सुरी घेते. तर आता मिहिकाच्या पाठोपाठ काही जणी सुद्धा तेथे आलेल्या असतात. आता दुर्गेचं रूप घेऊन मुक्ता ही हर्षला चांगलाच धडा शिकवणार असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.